काँग्रेस उमेदवारांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे आणि गडचिरोली येथून नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे। आपल्यासोबत नामदेवजी स्वतः आहेत। नामदेवजी, सर्वप्रथम अभिनंदन आणि शुभेच्छा। आपल्यावर काँग्रेसने विश्वास दाखवला आहे। माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे, महाराष्ट्राचे आणि आपल्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो। ही संधी मला दिलेली आहे, या संधीचं सोनं मी निश्चितपणे करून दाखवणार आहे या प्रसंगी सांगू इच्छितो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोली म्हटलं की डोळ्यासमोर येतं मागास चित्र, सतत नक्षली मुवमेंट, असं काही चित्र येत असतं। कोणतं विजन घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात? कारण की उमेदवारी काँग्रेसने विश्वास दाखवलेला आहे, उमेदवारी दिलेली आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकात जाणार आहात? हा लोकसभा क्षेत्र निवडण्याचं कारणच ते आहे। मी मागच्या 12 वर्षापासून त्या लोकसभा क्षेत्रामध्ये कार्य करत आहे, लोकांच्या जनसंपर्कात आहे आणि मला आवड होती की या परिसराच्या, ह्या लोकसभा क्षेत्राच्या आणि विशेष करून गडचिरोली जिल्ह्याच्या ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेला नाही। त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी स्थानिक लोकांना उपलब्ध व्हाव्यात, त्या झालेल्या नाहीत आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे हाल आहेत किंवा शेतकऱ्यांच्या हालापेष्टा सहन कराव्या लागतात किंवा त्याच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही, त्याच्याबद्दल मला खूप आस्था आहे आणि ते गडचिरोली जिल्ह्याचा विकास व्हावा आणि जो मागासलेपणाचा ठपका त्याच्यावर टाकण्यात आलेला आहे, नक्षलवादाचा ठपका त्याच्यावर टाकण्यात आलेला, तो दूर व्हावा याच्यासाठी मी त्या ठिकाणी स्वेच्छेने तो जिल्हा मी निवडलेला आहे आणि त्या ठिकाणी मी काम करत आहे। तुम्ही म्हणाले की स्वेच्छेने निवडलाय, खरं तर तुम्ही शासकीय सेवेतून निवृत्त झालेले आहे, त्यानंतर मूळचे तुम्ही गोंदियाचे, पण क्षेत्र एक असलं तरी लोकसभेचं, तरी पण तुम्ही कशा पद्धतीने संपूर्ण विजन आखलेलं आहे? कोणकोणते विषयांचं लोकांना आश्वासन द्याल? कोणते मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणार आहे? काय विजन आहे आपलं? मी सन 2009 पासूनच ठरवलं की मी एक जो आमचा विधानसभा क्षेत्र आहे आमगाव, तो ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये येतो आणि तिथला मी आहे। तर ह्या लोकसभा क्षेत्राच्या गडचिरोली सगळ्यात मागासलेला जिल्हा, तर त्याच्यामध्ये मला नेहमीपासून आवड होती। मी जेव्हा नोकरीला होतो, माझी पोस्टिंग त्या ठिकाणी गडचिरोली चंद्रपूरला होती, तेव्हापासून माझ्यामध्ये आवड निर्माण झाली। मी संपूर्ण परिसर पिंजून काढला त्यावेळेस सुद्धा आणि सगळं बघितलं आणि मला असं वाटलं की या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे। इथं काम करण्यासाठी भरपूर स्कोप आहे। ज्या ठिकाणी सगळं काही आहे त्या ठिकाणी करता येतं, पण ज्या ठिकाणी काही नाही आहे आणि त्याला बदल घडवून आणण्याची इच्छाशक्ती तयार होणं हे फार महत्त्वाचं। मला काहीतरी माझ्या जीवनामध्ये असं वाटतं काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी, कुठेतरी काहीतरी नवीन केलं पाहिजे, आपण नवीन क्रिएशन झालं पाहिजे। तर त्या ठिकाणी खूप संधी आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये। तर गेल्या काही निवडणुकांमध्ये तिथे भाजपाचे उमेदवार जिंकून येत आहे, त्यामुळे आव्हान असं कठीण राहणार आहे। कशा पद्धतीने नियोजन राहणार आहे? पूर्ण काँग्रेस एकसंघपणे उभी राहणार आहे? उभाठा आणि बाकीचे तुमचे सहकारी सुद्धा पूर्ण सपोर्ट आहे, काय त्यांच्याकडनं? आमची महाविकास आघाडी किंवा आता इंडिया अलायन्स ज्याला आपण म्हणतो, जे आमचे घटक पक्ष आहेत त्यांच्याशी आमचं चांगलं समन्वय राहिलेलं आहे। मागच्या 5 वर्षापासून आम्ही त्यांच्याशी समन्वय ठेवून आहोत। जोपर्यंत त्या इंडिया आघाडी किंवा त्याच्या आधी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली तेव्हापासून त्यांच्याशी समन्वय साधून आम्ही राहत आहोत। प्रत्येक कार्यक्रमाला त्यांना पण आम्ही बोलवतो आणि त्यांच्याशी संपर्कामध्ये आम्ही आहोत। त्याच्यामुळे ह्या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून त्या ठिकाणी आहे। ह्या महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स आपण त्याला म्हणू, तर इंडिया अलायन्सच्या सगळ्यांचं सहकार्य असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने कोणी उमेदवार दिला तरी आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आणि ही निवडणूक निश्चित रूपाने आम्ही जिंकणार आहोत। कारण की एवढे मुद्दे आहेत आणि एवढं मागासलेपणा त्याच्यामध्ये आहे, जे जनप्रतिनिधी आतापर्यंत झालेले आहेत, कुठलेही जेवढे लोकांचे जनाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेही संसदेमध्ये उपस्थित करण्यात आले नाहीत। जे त्यांचं काम आहे ते जे जनप्रतिनिधी करत नसतील तर त्यामध्ये बदल व्हावा असं लोकांना वाटतं। उमेदवारी जाहीर करण्यामध्ये म्हणजे काँग्रेसने सरशी साधली, त्याचा फायदा होणार नाही? ते तर होणारच आहे। कारण कसं आहे, उमेदवारी जाहीर करण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ह्यानेकरता मेरिटवर जाहीर करण्यात आलेली आहे आणि मेरिटवर जर उमेदवारी जाहीर केली असेल, लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेऊन जर उमेदवारी जाहीर झाली असेल तर आपल्याला निवडणूक अत्यंत सोपी जाते। कारण की लोक स्वतःहून पुढे येतात आणि लोकाभिमुख राहून पक्षांनी ही मला उमेदवारी जी दिलेली आहे मेरिटवर दिलेली आहे, त्याच्यामुळे निश्चितच आपण याच्यामध्ये यशस्वी होणार।
सगळे आमच्या महाविकास आघाड्या सगळ्या जेवढे काही घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला आहे आणि कुठल्याही प्रकारचा भेद न करता काँग्रेस पक्ष सुद्धा एकनिष्ठ आणि एक संघ राहून ही निवडणूक लढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं गेल्या काही कालावधीमध्ये पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातत्याने चक्रा राहिलेल्या आहे. गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री पण सातत्याने येत आहे. एक संघ भाजप आणि त्याला सपोर्ट असलेल्या शिवसेनेचा गट आणि शिवाय तिथे मंत्री सुद्धा आहे राष्ट्रवादीचे. त्यामुळे एक कडवं आव्हान राहणार आहे. कसं मोडीत काढणार किंवा काय रणनीती राहणार तुमची ते पण आम्हाला माहिती आहे. ते फक्त गडचिरोलीला हात लावून जातात, करत काही नाही. ही जे आता मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होते गडचिरोली जिल्ह्याचे. त्यांनी ते सांगावं ना पालकमंत्री असताना काय केलं. आणि त्याच्यानंतर देवेंद्रजी फडणवीस आता पालकमंत्री आहेत आणि गृहमंत्री पण आहेत महाराष्ट्राचे. त्यांनी आम्हाला आश्वासन, आम्ही मोर्चा काढला होता पायी मोर्चा गडचिरोली ते नागपूर 175 किलोमीटर मागच्या वर्षी विधान भवनावर यांची देवेंद्र फडणवीस आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी गडचिरोलीला येतो आणि तुम्हाला बोलवतो, तुमच्या समस्या पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाणून घेतो आणि त्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. परंतु तिकडे फिरकलं सुद्धा नाही. डीपीडीसीची मिटिंग होत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आहे. फक्त पालकमंत्रीपद घ्यायचं कशासाठी? तुम्ही येणार नाही, लोकांच्या समस्या जाणून घेणार नाही, फंड जो पाहिजे लोकांना विकासासाठी तो तुम्ही योग्य पद्धतीने देणार नाही. आणि डीपीडीसी ज्या ठिकाणी विकासाचं सगळे कामं होतात किंवा निर्णय होतात ती घ्यायची नाही. फक्त तिथं कधीतरी यायचं, साड्या वाटप करायच्या, हे करायचं. महिला सक्षमीकरणच्या नावाने ह्या लोकांनी साड्या वाटप केल्या. आता 80-90 रुपयाची साडी वाटप केल्यानं महिला सक्षम होणार आहे का? ह्या सगळ्या बाबी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचे जे कार्यक्रम चालू आहे किंवा ते कार्यक्रम जे चालवतात ते अत्यंत ढिसाळ कार्यक्रम आहेत, लोकाभिमुख आहे, फक्त लोकांना लालच देण्याचे आहेत आणि लोकांना आम्हीच दाखवण्याचे त्या कार्यक्रम आहेत. तर ते लोक आता जुमानणार नाही, त्यांना सगळं कडून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे आता कामाला फार कडवं आव्हान असं काही नाही आहे. कधी अर्ज दाखल करणार आहे? कोणी मोठे नेते येणार आहे अर्ज दाखल करताना? अर्ज दाखल करणारा सर्वप्रथम आमचे त्या जिल्ह्याचे जे नेते आहेत विजयभाऊ वडेट्टीवार, विरोधी पक्ष नेते आहेत, ते सक्षम आहेत, ते तर राहणारच आहेत. ते आमचे 27 तारखेला आम्ही फॉर्म भरणार आहोत. 17 तारखेला आमचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. त्या ठिकाणी विजयभाऊ वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना पण सांगितलं आपण त्या फॉर्म भरा, तुम्ही त्या कार्यक्रमाला तुम्ही या. तर ते पण ते फॉर्म दाखल करताना ते येणार आहेत आणि विजयभाऊ वडेट्टीवार तर सोबत राहणारच आहेत, विशेष नाही. कारण की त्यांचं पूर्ण आम्हाला साथ मिळाली आतापर्यंत आणि त्या दोन्ही जिल्ह्याचं ते नेतृत्व करत असल्यामुळे ते विशेष करून तर ते महाराष्ट्राचे नेतृत्व ते करतात, परंतु ते दोन जिल्हे विशेष करून त्या ठिकाणचे राहणारे असल्यामुळे त्यांच्या संपूर्ण सहकार्याने संपूर्ण साथ आम्हाला आहे आणि ते निश्चित करून प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा ते आमच्या सोबत राहणार आहेत. तर विजय कशा पद्धतीने विजय साधला आणि किती मत अधिक्य मिळेल असं वाटतं तुम्हाला आणि कशा पद्धतीने संपूर्ण? आम्हाला मताधिक्य 1 लाखाच्या वर मिळेल. कारण की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ह्या देशाचा राज्यकारभार चालवलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपप्रणित सरकार आहे, त्यांचा कारभार जो आहे लोकांना तो मान्य नाही, तो लोकाभिमुख नाही. फक्त लोकांना आमिष दाखवण्याचं आहे, साहित्याचं वाटप करायचं, स्वतःचे फोटो छापायचे आणि पब्लिसिटी करायची. फक्त पब्लिसिटीचं सरकार ही जनता यावेळेस घालवणार आहे निश्चित करून. नामदेवजी आपल्यासोबत होते. गडचिरोलीवरून त्यांना उमेदवारी मिळाली आणि आपला मोठा विजय मिळेल असा विश्वास सुद्धा ते व्यक्त करत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.